मित्रांनो, समोर दिसत असलेल्या गोष्टी जेव्हा माणसं बघायला तयार नसतात, त्यावर विचार करायला तयार नसतात आणि आपल्या डोक्यात आहे किंवा आपला भ्रम आहे तेच सत्य म्हणून पेश करतात, तेव्हा खरंच काय बोलावं कळत नाही. तुम्हाला माहितीये की मध्यंतरी म्हणजे गेला आठवडाभर तरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कशी दुफळी आहे आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्यात कशी भांडणं लागलेली आहेत. आणि कोण चालवतोय? अजितदादांचा पक्ष कोण चालवतोय? हा तर प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला. पण जो चालवणारा आहे तो तुमच्या समोर दिसतोय, पण तुम्हाला तो बघायचा नाहीये. आणि विनोद कसा असतो बघा मित्रांनो, अनेकदा सत्य तुम्हाला तुमच्या विश्वासातला माणूस सांगतो, पण त्याच्यावर देखील तुमचा विश्वास नसतो. उदाहरणार्थ, संजय राऊत, जे उद्घाटक शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ते रोज अचकट विचकट काही बोलत असतात, अत्यंत हास्यास्पद बोलत असतात. पण अशाही माणसाकडून कधीकधी सत्य आणि तथ्य बोललं जातं, पण सरसकट त्याची विधानं हास्यास्पद असतात. हे एकदा तुमच्या डोक्यात गेलं की मग राऊत बोलले ना त्याच्याकडे काही गंभीरपणे बघायचं. तुम्हाला आठवतं ना, मध्यंतरी कधीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्या पुढच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, काय, माझ्या दर्जाचे प्रश्न विचारावं? कोण माणूस काय बोलला ह्याच्यावर तुम्ही मला विचारता? म्हणजे संजय राऊत हा विषय गंभीरपणे घेण्याचा नाही, हे अगदी पत्रकारांसमोर ठणकावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तरीही रोज संजय राऊत यांची अर्धा पाऊण तास पत्रकार परिषद चालते आणि अगत्याने त्यांच्यावर दिवसभर सगळी माध्यम दळणदळत असतात आणि त्यातून कधीही काहीही तथ्य आणि सत्य बाहेर येत नाही. तुम्हाला आठवतं ना, एकदा संजय राऊत सामना कार्यालयातून निघाले. त्यांची गाडी पोर्तुगीज चर्चच्या सिग्नल जवळ आलेली आहे. आता ती शिवाजी पार्क जवळ आलेली आहे. ती सेना भवन जवळ बसलेली आहे. संजय राऊत हे गाडीतून उतरले आहेत. ते समोरच्या अनुयायांना हात वर इथपर्यंत करत करत जी काय संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद सेना भवनामध्ये घेतली होती आणि त्यामध्ये मोहित कंबोज असो किंवा किरीट सोमय्या असो, यांच्यावर जे आगपाखड केली होती, कागद फडकावून दाखवलं होतं, यांच्या अशा भानगडी आणि अमुक तमुक आहे, त्यात काहीही तथ्य नव्हतं. पण ते एवढं कौतुक. आणि त्यात तथ्य नव्हतं असं मी का म्हणतो, की संजय राऊत यांचे आरोप खरे ठरवण्यासाठी चक्क मुंबईचे पोलीस आयुक्त बदलला गेला होता. जे कोणी पोलीस आयुक्त तेव्हा होते ते संजय राऊत यांनी पुरावे आणि कागद दाखवले, त्याची गंभीर दखल घ्यायला तयार नव्हते. म्हणून महासंचालक पदावर बसलेले संजय पांडे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून आणलं गेलं आणि त्यांनी सुद्धा संजय राऊत यांनी दाखवलेले कागद किंवा आरोप यामध्ये काडीचेही तथ्य नाही याचा निर्वाळा दिला इतकंच. संजय राऊत हा माणूस निरर्थक आणि बिनबुराचा बोलतो याचा सगळ्यात मोठा पुरावा त्यांचाच उद्धव ठाकरे सरकार असताना समोर आला. पण गंमत अशी असते ना मित्रांनो, किती खोटं आणि बेताल बोलणारा माणूस असला तरी चुकून तो सत्य बोलतो. चुकून तो सत्य बोलतो. आणि जेव्हा तो सत्य बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आपल्याकडे पिढीजात चालत आलेली एक गोष्ट आहे. त्यात लांडगा आला रे आला एक वाह्यात चांडार पोरगा होता तो. शेतात काम करणाऱ्या लोकांची तारांबळ उडवण्यासाठी, बकऱ्या, गुरं, ढोरं चरायला घेऊन गेलेल्या लोकांची तारांबळ उडवण्यासाठी उगाचच आरडाओरडा करायचा. लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, की आपली गुरं, बकऱ्या वगैरे वाचवण्यासाठी, मेंढर वाचवण्यासाठी लोक शेतातलं हातातलं काम सोडून त्या दिशेनं धावत सुटायचे. आणि बघतात तर कुठेही लांडगा नसायचा. आरामात गुरं, ढोरं, बकऱ्या, मेंढरं चरत असलेली दिसायची. आणि मग ती मंडळी, शेतात काम करणारी ही त्या थाटात पोराला, वात्रट पोराला शिव्या द्यायचे. एक दिवस असं होतं, ही खरोखरच लांडगा येतो आणि तो त्या मेंढरांच्या आणि गुरांच्या कळपात घुसतो, तेव्हा तोच पोरगा ओरडतो, लांडगा आला रे आला. आणि सगळे लोक, नाही रे, संजय राऊत बोलला. ते काय गंभीरपणे घेतात आणि म्हणून संजय राऊत यांच्यावर जसा विश्वास ठेवू नये तसा. संजय राऊत खरंच बोलले तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये ही एक मानसिकता तयार झाली. त्याला लांडगा आला रे आला त्या गोष्टीसारखे. आणि खरंच लांडगा आला म्हटलं तेव्हा कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नव्हतं. आणि म्हणून संजय राऊत हे खरं बोलत, वास्तविक बोलले, त्याच्यात तथ्य आहे तर त्याची कुणीही दखल घ्यायला तयार नाही. मीडियाला झालं असं की आत्ता जे
अजितदादा गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यावरून जो बवाल सुरू झालेला आहे, गदारोळ सुरू झालेला आहे, त्यात हा पक्ष कोण चालवतो? हा पत्रकारांना आणि अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे. अगदी ज्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था आहे. त्या पक्षाचे आमदार रोहित पवार हे सुद्धा म्हणतात, अजितदादांचा पक्ष कोण चालवतो कळत नाही. स्वतःचा पक्ष कोण चालवतो तेही त्यांना माहीत नाही. असो, पण रोहित अजितदादांचा पक्ष आजच्या अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर कोण चालवत आहे, हे संजय राऊत यांनी सांगितले. पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. वारंवार संजय राऊत यांनी एक आरोप केला होता. आठवतं तुम्हाला? एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्याचे संस्थापक अमित शहा आहेत. हा आरोप संजय राऊतांनी वारंवार केलेला आहे. पण रोज त्यांची काय असेल ती विष्ठा चवीने सगळे मिळणारे पत्रकार संजय राऊत यांच्या या विषयावर आरोपावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आणि म्हणून जे काही मध्यंतरी अजितदादा गटामध्ये उलटसुलट वादविवाद झाले, दुफळी वगैरे चर्चा झाली, त्यामध्ये सुप्रियाताईंना सल्ले कोण देतोय? सुप्रियाताई कोणाच्या इशाऱ्यानं आणि कोणाच्या सल्ल्यानुसार वागतात? याचा शोध घेणाऱ्या पत्रकारानं संजय राऊत यांचा आरोप गंभीरपणे घ्यावासा वाटला नाही. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, कित्येक अमित शहांचा आदेश घ्यायला गेलेत. अमित शहा हेच त्यांचे पक्षाचे संस्थापक आहेत. अजितदादा दिल्लीला गेले, अमित शहांना भेटले, ते अमित शहांचा आदेश घ्यायला गेले. हे संजय राऊत बोलतात ना. मग त्यांचा पक्ष चालवायला आज कुठलंही खंबीर नेतृत्व अजितदादासारखं नाहीये. अशा वेळेला कुठले महत्वाचे निर्णय घ्यायचे आणि आपला राज्यातला एक प्रादेशिक पक्ष कसा चालवायचा, याचा सल्ला जर सुनेत्रा वहिनी अमित शहाकडून घेत असतील, भाजपच्या श्रेष्ठींकडून घेत असतील, तर नवल नाहीये. कारण ज्यांना पक्षात चालवायचं आहे त्यांच्या गाठीशी अनुभव कमी आहे. आणि विलिनीकरण म्हणून जे आधीपासून त्यांचा पक्ष बळकावण्यासाठी उद्योग झाले, त्यानंतर तर सुनेत्रा वहिनी यांना अतिशय जपून एक एक पाऊल टाकायला लागते. आपण उपमुख्यमंत्री व्हायचं हे सुनेत्रा वहिनी परस्पर स्वतः ठरवलं होतं का? शक्य तरी आहे का? सांगा मला. 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात झाला आणि त्यानंतर बरोबर 3 दिवसांनी 31 जानेवारीला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्या आधी दुपारच्या वेळेला 26 जानेवारीला त्यांची विधानसभेच्या पक्षगटनेतेपदी आमदारांच्या निवड झाली. पण ही निवड करायची, आमदारांची बैठक बोलवायची, हे ठरवलं कोणी? सुनेत्रा वहिनी, मी ठरवलं होतं. कुणी ठरवलं होतं? तुम्हाला आठवत असेल तर 29 जानेवारीला अंत्यविधी पार पडला आणि दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे वगैरे मंडळी धावत पळत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेली होती. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री वादाचा विषय तिथे काढला होता आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी साफ सांगितलं होतं, तो तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पक्षाला तसा निर्णय घ्यावा लागेल. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आमदारांना राष्ट्रवादी गटाच्या आमदारांना आपल्या नेतेपदी सुनेत्रा वहिनीची निवड करावी लागेल. आणि ती निवड झाली की त्याचा रीतसर कागदोपत्री दस्तावेज बनवून राजभवनकडे पाठवावी लागते. आणि त्यानंतरच त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी राज्यपाल हालचाल करू शकतील. आणि त्यानुसारच 26 जानेवारीच्या हालचाली झाल्या. मग हा सल्ला कुणी दिला होता? तो सल्ला शरद पवारांनी दिला होता. ही जा, आधी तुम्ही वर्षा बंगल्यावर जा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटा. हे शरद पवारांनी सांगितलं होतं की रोहित पवारांनी, जयंत पाटलांनी 26 जानेवारीला आमदारांची बैठक घेऊन त्यामध्ये सुनेत्रा वहिनी यांची नेता म्हणून निवड करणं. हा सल्ला कोणी दिला होता? कुणीतरी दिलेला असेल ना. आणि जर अजितदादांच्या निकटवर्ती पटेल किंवा तटकरे वगैरे मंडळी ती तरी तिला एक दिवस आधी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटली असतील, तर त्यामागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आहेत हे काही वेगळं सांगायला पाहिजे का? आणि तेच तर सतत संजय राऊत सांगत असतात. एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो किंवा अजितदादांचा पक्ष असो, त्याचे संस्थापक आमच्या आहेत आणि त्यासाठीच या नेत्यांना दिल्लीत अधूनमधून जावं लागतं. पण संजय राऊत खरं बोलले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. बाकी त्यांनी अनावश्यक काही पोरकट बोललं
की मात्र त्याचा धसका घेतला जातो? असो, आता मी हा विषय एवढ्यासाठी आणला की 5 विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एक केंद्रशासित प्रदेश आणि 4 राज्य. त्याच वेळेला महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत आमदारांच्या, त्या भरण्यासाठी व निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये बारामती या 2 जागा रिक्त आहेत आणि त्या भरण्यासाठी निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आणि अर्थातच सुनेत्रा वहिनी यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे, तेव्हा आपल्याला अमीर व्हायचं आहे हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे. किंवा त्यांना जे कोणी सल्ला देतात त्यांनी ते ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार सुनेत्रा वहिनी कामाला लागलेल्या आहेत. आता या प्रकारामध्ये ही निवड बिनविरोध व्हावी, ही कुठल्याही पक्षाच्या इतर पक्षांच्या उमेदवारांनी त्यात उडी घेऊन सुनेत्रा वहिनी यांना आव्हान द्यावं, हा विषय नंतरचा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बारामतीच्या बोर्ड निवडणुकीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जर वक्तव्य कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू होतो तेव्हा शक्यतो त्याच्या आप्तेष्ट, त्याला किंवा त्याच्या पत्नीला वगैरे, मुलीला वगैरे, मुलाला वगैरे त्या जागी पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची आपल्याकडे प्रथा आहे, असा दावा सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केला. अजितदादांचा आकस्मिक झालेला अपघाती मृत्यू आणि त्यानंतरची जी सहानुभूती आहे, त्याकडे बघता बारामतीत सुनेत्रा वहिनी यांची बिनविरोध निवड व्हावी अशी अपेक्षा सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. आणि नंतर त्याविषयी चर्चा सुरू झाली. मग काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ असतील किंवा इतर नेते यांनी सुरुवात केली की जर शरद पवार गटाचा राष्ट्रवादी उमेदवार हा बारामतीत सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधात उभा केला जाणार नसेल तर काँग्रेस पक्षाला तिथे उमेदवार उभा करावा लागेल आणि आम्ही तो करू. आणखीही काही नेते बोलले. पण सुरुवात कोणी केली? काँग्रेसने केली नाही. उगाचच शिवसेनेने केली नाही किंवा राष्ट्रवादी अजित गटाने सुद्धा केली नाही. सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. ही आमची इच्छा अशी आहे, महायुतीची इच्छा अशी आहे की अजितदादांचे जे अपघाती निधन झालेलं आहे त्याची सहानुभूती म्हणून त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. तर अजितदादांची जागा त्यांना सहजगत्या मिळून जावी. दगदग होऊ नये म्हणून ती अविरोध व्हावी. आता हे ज्याला मुख्यमंत्री बोलतात तेव्हा ते त्याच्या आधी सुनेत्रा वहिनी बोलले नसतील, एकनाथ शिंदे बरोबर बोलले नसतील, अमितच्या किंवा भाजपाच्या शक्तींशी बोलले नसतील. नक्कीच बोलले असणार. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा हालचाली होतात, ज्या बैठकीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना राष्ट्रीय अध्यक्ष ठरवण्यात आलं, त्याच बैठकीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यात आलं. हे सगळे देवेंद्र फडणवीस असतील, भाजप असेल, अमित शाह असतील, यांना अंधारात ठेवून केलं होतं. असं कुणाला म्हणायचे आहे का? का सुनेत्रा वहिनी यांना अंधारात ठेवून पटेल तटकरे यांनी हा डाव खेळला? हे कुठलं अजब तरकट आहे? एक गोष्ट साफ आहे, ज्या प्रकारे काकांनी अजितदादांची सतत कुरघोडी केली होती ती कोंडी फोडण्यासाठी अजितदादांनी धाडस केलं आणि ते धाडस केल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले. कधीकाळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले सुनील तटकरे असतील किंवा तुमचे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्यांना जो आधार मिळाला तो त्या अदृश्य शक्तीचा, महाशक्तीचा, ज्याच्यावरून टोमणे माझी सुप्रियाताई सातत्याने करत असतात. आणि आज अमित शाह असोत किंवा भाजपचे वेगवेगळे नेते असोत, त्यांनी याविषयीच्या कोणत्याही गोष्टीला पळवून नेलं नाही. अगदी जगाला दिसेल, कॅमेरा टिपला जाईल अशा हालचाली आहेत. आणि म्हणून आत्ताची बारामतीची पोटनिवडणूक असो किंवा निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार असो किंवा पक्षांतर्गत होणाऱ्या लहान मोठ्या घडामोडी असोत, याविषयी भाजप श्रेष्ठींना किंवा देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवून पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनी काहीही करतील अशी बिलकुल शक्यता नाही. बिलकुल नाही. कारण त्यांना एक गोष्ट माहितीये की आपल्याला नव्याने पक्षाचं बस्तान महाराष्ट्रामध्ये बसवायचे आणि अजितदादासारखा आक्रमक आणि हुशार नेता आज आपल्यात नाहीये. अशा वेळेला जे काही आपल्याला आडवे येतील त्यांना धक्के देऊन आणि पार करून पुढे जायला आपल्याला पक्षाच्या बाहेरची मदत लागणार आहे आणि ती मदत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होऊ शकते.
केंद्रातून अशी मदत आमच्याकडून नरेंद्र मोदी करू शकतात. आता रोजच्या रोज आमच्या सुनेत्रा वहिनी यांना त्यांचा पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले देणार नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचे बस्तान इतका भक्कम बसवणारा जो नेता आहे, देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सल्ल्यानं राजकारण करा आणि पक्षाचा कारभार सुद्धा चालवा. हे जर भाजपच्या श्रेष्ठींनी सुनेत्रा वहिनी यांना समजावलं असेल, तर मग आज महाराष्ट्राच्या राजकारणात अमित अजितदादा गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, तो चालवणारा बोलविता धनी कोण आहे हे समोर दिसतं. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा समोर येतो तो अगदी भिंग घेऊन. शोधत जायला नको किंवा बॅटरी घेऊन शोधायला नको आहे. पण आपल्या डोक्यामध्ये शरद पवार सगळं. कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यापाड्यात सुद्धा वाऱ्यावरती मुलगी पुढे जाऊ की मागे जाऊ हे शरद पवारांना विचारून ठरवते. हे त्यांचे किडे त्यांच्या डोक्यात भरलेले आहेत. त्यांना सुनेत्रा वहिनी तरी शरद पवारांना विचारल्याशिवाय काय करतील असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे असले गोंधळ गदारोळ वारंवार होत असतात. पण सुनेत्रा वहिनी तुमच्या या राजकारणाचा आणि त्या राजकारणात समर्थ होईपर्यंत त्यांना मदत करणारा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यांना बघायचे आहे त्यांनी बघावं, नाहीतर आपल्या मूर्खांच्या नंदनवनात पकडावं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, विषय आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघता प्रतिपक्ष. मित्रांनो, समोर दिसत असलेल्या गोष्टी जेव्हा माणसं बघायला तयार नसतात, त्यावर विचार करायला तयार नसतात आणि आपल्या डोक्यात आहे किंवा आपला भ्रम आहे तेच सत्य म्हणून पेश करतात, तेव्हा खरंच काय बोलावं कळत नाही. तुम्हाला माहितीये की मध्यंतरी म्हणजे गेला आठवडाभर तरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कशी दुफळी आहे आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्यात कशी भांडणं लागलेली आहेत. आणि कोण चालवतोय, अजितदादांचा पक्ष कोण चालवतोय, हा तर प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला. पण जो चालवणारा आहे तो तुमच्या समोर दिसतोय, पण तुम्हाला तो बघायचा नाहीये. आणि विनोद कसा असतो बघा मित्रांनो, अनेकदा सत्य तुम्हाला तुमच्या विश्वासातला माणूस सांगतो, पण त्याच्यावर देखील तुमचा विश्वास नसतो. उदाहरणार्थ, संजय राऊत जे उद्घाटक शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ते रोज अचकट विचकट काही बोलत असतात, अत्यंत हास्यास्पद बोलत असतात. पण अशाही माणसाकडून कधीकधी सत्य आणि तथ्य बोललं जातं, पण सरसकट त्याची विधानं हास्यास्पद असतात. हे एकदा तुमच्या डोक्यात गेलं की मग राऊत बोलले ना, त्याच्याकडे काही गंभीरपणे बघायचं. तुम्हाला आठवतं ना, मध्यंतरी कधीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्या पुढच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, काय माझ्या दर्जाचे प्रश्न विचारावं? कोण माणूस काय बोलला ह्याच्यावर तुम्ही मला विचारता? म्हणजे संजय राऊत हा विषय गंभीरपणे घेण्याचा नाही, हे अगदी पत्रकारांसमोर ठणकावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तरीही रोज संजय राऊत यांची अर्धा पाऊण तास पत्रकार परिषद चालते आणि अगत्याने त्यांच्यावर दिवसभर सगळी माध्यम दळत असतात आणि त्यातून कधीही काहीही तथ्य आणि सत्य बाहेर येत नाही. तुम्हाला आठवतं ना, एकदा संजय राऊत सामना कार्यालयातून निघाले. त्यांची गाडी पोर्तुगीज चर्चच्या सिग्नल जवळ आलेली आहे. आता ती शिवाजी पार्क जवळ आलेली आहे. ती सेना भवन जवळ वसलेली आहे. संजय राऊत हे गाडीतून उतरलेत. ते समोरच्या अनुयायांना हात वर इथपर्यंत करत करत जी काय संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद सेना भवनामध्ये घेतली होती आणि त्यामध्ये मोहित कंबोज असो किंवा किरीट सोमय्या असो यांच्यावर जे आगपाखड केली होती, कागद फडकावून दाखवलं होतं, यांच्या अशा भानगडी आणि अमुक तमुक आहे त्यात काहीही तथ्य नव्हतं. पण ते एवढं कौतुक आणि त्यात तथ्य नव्हतं असं मी का म्हणतो की संजय राऊत यांचे आरोप खरे ठरवण्यासाठी चक्क मुंबईचे पोलीस आयुक्त बदलला गेला होता. जे कोणी पोलीस आयुक्त तेव्हा होते ते संजय राऊत यांनी पुरावे आणि कागद दाखवले, त्याची गंभीर दखल घ्यायला तयार नव्हते. म्हणून महासंचालक पदावर बसलेले संजय पांडे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून आणलं गेलं आणि त्यांनी सुद्धा संजय राऊत यांनी दाखवलेले कागद किंवा आरोप यामध्ये काडीचेही तथ्य नाही याचा निर्वाळा दिला, इतकंच. संजय राऊत हा माणूस निरर्थक आणि बिनबुडाचा बोलतो, याचा सगळ्यात मोठा पुरावा त्यांचाच उद्धव ठाकरे सरकार असताना समोर आला.
पण गंमत अशी असते ना मित्रांनो, किती खोटं आणि बेताल बोलणारा माणूस असला तरी चुकून तो सत्य बोलतो. चुकून तो सत्य बोलतो. आणि जेव्हा तो सत्य बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आपल्याकडे पिढीजात चालत आलेली एक गोष्ट आहे. त्यात लांडगा आला रे आला. एक वाह्यात चांडाळ पोरगा होता तो. शेतात काम करणाऱ्या लोकांची तारांबळ उडवण्यासाठी, बकऱ्या, गुरं, ढोरं चरायला घेऊन गेलेल्या लोकांची तारांबळ उडवण्यासाठी उगाचच आरडाओरडा करायचा. लांडगा आला रे आला. लांडगा आला रे आला, की आपली गुरं, बकऱ्या वगैरे वाचवण्यासाठी, मेंढर वाचवण्यासाठी लोक शेतातलं हातातलं काम सोडून त्या दिशेनं धावत सुटायचे. आणि बघतात तर कुठेही लांडगा नसायचा. आरामात गुरं, ढोरं, बकऱ्या, मेंढरं चरत असलेली दिसायची. आणि मग ती मंडळी शेतात काम करणारीही त्या थाटात पोराला, वात्रट पोराला शिव्या द्यायचे. एक दिवस असं होतं की खरोखरच लांडगा येतो आणि तो त्या मेंढरांच्या आणि गुरांच्या कळपात घुसतो. तेव्हा तोच पोरगा ओरडतो, लांडगा आला रे आला. आणि सगळे लोक, नाही रे, संजय राऊत बोलला, ते काय गंभीरपणे घेतात. आणि म्हणून संजय राऊत यांच्यावर जसा विश्वास ठेवू नये तसा, संजय राऊत खरंच बोलले तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये ही एक मानसिकता तयार झाली. त्याला लांडगा आला रे आला त्या गोष्टी सारखे. आणि खरंच लांडगा आला म्हटलं तेव्हा कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नव्हतं. आणि म्हणून संजय राऊत हे खरं बोलत. वास्तविक बोलले त्याच्यात तथ्य आहे, तर त्याची कुणीही दखल घ्यायला तयार नाही. मीडियाला झालं असं की आता जे अजितदादा गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यावरून जो बवाल सुरू झालेला आहे, गदारोळ सुरू झालेला आहे, त्यात हा पक्ष कोण चालवतो, हा पत्रकारांना आणि अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे. अगदी ज्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी अवस्था आहे. त्या पक्षाचे आमदार रोहित पवार हे सुद्धा म्हणतात, अजितदादांचा पक्ष कोण चालवतो कळत नाही. स्वतःचा पक्ष कोण चालवतो तेही त्यांना माहीत नाही. असो, पण रोहित अजितदादांचा पक्ष आजच्या अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर कोण चालवत आहे, हे संजय राऊत यांनी सांगितले. पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. वारंवार संजय राऊत यांनी एक आरोप केला होता. आठवतं तुम्हाला? एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्याचे संस्थापक अमित शहा आहेत. हा आरोप संजय राऊतांनी वारंवार केलेला आहे. पण रोज त्यांची काय असेल ती विष्ठा, चवीने सगळे मिळणारे पत्रकार संजय राऊत यांच्या या विषयावर, आरोपावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आणि म्हणून जे काही मध्यंतरी अजितदादा गटामध्ये उलटसुलट वादविवाद झाले, दुफळी वगैरे चर्चा झाली, त्यामध्ये सुप्रियाताईंना सल्ले कोण देतोय? सुप्रियाताई कोणाच्या इशाऱ्याने आणि कोणाच्या सल्ल्यानुसार वागतात, याचा शोध घेणाऱ्या पत्रकारांनी संजय राऊत यांचा आरोप गंभीरपणे घ्यावासा वाटला नाही. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले की ते एक अमित शहांचा आदेश घ्यायला गेलेत. अमित शहा हेच त्यांचे पक्षाचे संस्थापक आहेत. अजितदादा दिल्लीला गेले, अमित शहांना भेटले, ते अमित शहांचा आदेश घ्यायला गेले. हे संजय राऊत बोलतात ना. मग त्यांचा पक्ष चालवायला आज कुठलंही खंबीर नेतृत्व अजितदादासारखं नाहीये. अशा वेळेला कुठले महत्वाचे निर्णय घ्यायचे आणि आपला राज्यातला एक प्रादेशिक पक्ष कसा चालवायचा, याचा सल्ला जर सुनेत्रा वहिनी अमित शहाकडून घेत असतील, भाजपच्या श्रेष्ठींकडून घेत असतील, तर नवल नाहीये. कारण ज्यांना पक्षात चालवायचंय त्यांच्या गाठीशी अनुभव कमी आहे. आणि विलिनीकरण म्हणून जे आधीपासून त्यांचा पक्ष बळकावण्यासाठी उद्योग झाले, त्यानंतर तर सुनेत्रा वहिनी यांना अतिशय जपून एक एक पाऊल टाकायला लागते. आपण उपमुख्यमंत्री व्हायचं हे सुनेत्रा वहिनी परस्पर स्वतः ठरवलं होतं का? शक्य तरी आहे का सांगा मला? 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात झाला आणि त्यानंतर बरोबर 3 दिवसांनी 31 जानेवारीला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्या आधी दुपारच्या वेळेला 26 जानेवारीला त्यांची विधानसभेच्या पक्ष गटनेतेपदी आमदारांच्या निवड झाली. पण ही निवड करायची, आमदारांची बैठक बोलवायची, हे ठरवलं कोणी? सुनेत्रा वहिनी मी ठरवलं होतं. कुणी ठरवलं होतं तुम्हाला? आठवत असेल तर 29 जानेवारीला अंत्यविधी पार पडला आणि दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला
प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे वगैरे मंडळी धावत पळत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेली होती आणि त्यांनी उपमुख्यमंत्री वादाचा विषय तिथे काढला होता. आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी साफ सांगितलं होतं, तो तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पक्षाला तसा निर्णय घ्यावा लागेल. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आमदारांना राष्ट्रवादी गटाच्या आमदारांना आपल्या नेतेपदी सुनेत्रा वहिनीची निवड करावी लागेल. आणि ती निवड झाली की त्याचा रीतसर कागदोपत्री दस्तावेज बनवून राजभवनकडे पाठवावी लागते. आणि त्यानंतरच त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी राज्यपाल हालचाल करू शकतील. आणि त्यानुसारच 26 जानेवारीच्या हालचाली झाल्या. मग हा सल्ला कुणी दिला होता? तो सल्ला शरद पवारांनी दिला होता. ही जा, आधी तुम्ही वर्षा बंगल्यावर जा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटा. हे शरद पवारांनी सांगितलं होतं की रोहित पवारांनी, जयंत पाटलांनी 26 जानेवारीला आमदारांची बैठक घेऊन त्यामध्ये सुनेत्रा वहिनी यांची नेता म्हणून निवड करणं. हा सल्ला कुणी दिला होता? कुणीतरी दिलेला असेल ना. आणि जर अजितदादांच्या निकटवर्ती पटेल किंवा तटकरे वगैरे मंडळी ती तरी तिला एक दिवस आधी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले असतील, तर त्यामागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आहेत हे काही वेगळं सांगायला पाहिजे का? आणि तेच तर सतत संजय राऊत सांगत असतात. एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो किंवा अजितदादांचा पक्ष असो, त्याचे संस्थापक आमच्या आहेत आणि त्यासाठीच या नेत्यांना दिल्लीत अधूनमधून जावं लागतं. पण संजय राऊत खरं बोलले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. बाकी त्यांनी अनावश्यक काही पोरकट बोललं की मात्र त्याचा धसका घेतला जातो. असो, आता मी हा विषय एवढ्यासाठी आणला की 5 विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 1 केंद्रशासित प्रदेश आणि 4 राज्य. त्याच वेळेला महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत आमदारांच्या, त्या भरण्यासाठी व निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये, राहुरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये बारामती या 2 जागा रिक्त आहेत आणि त्या भरण्यासाठी निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आणि अर्थातच सुनेत्रा वहिनी यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, तेव्हा आपल्याला अमीर व्हायचंय हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे, किंवा त्यांना जे कोणी सल्ला देतात त्यांनी ते ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार सुनेत्रा वहिनी कामाला लागलेले आहेत. आता या प्रकारामध्ये ही निवड बिनविरोध व्हावी, ही कुठल्याही पक्षाच्या, इतर पक्षांच्या उमेदवारांनी त्यात उडी घेऊन सुनेत्रा वहिनी यांना आव्हान द्यावं, हा विषय नंतरचा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बारामतीच्या बोर्ड निवडणुकीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जर वक्तव्य कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू होतो तेव्हा शक्यतो त्याच्या आप्तेष्ट, त्याला किंवा त्याच्या पत्नीला वगैरे, मुलीला वगैरे, मुलाला वगैरे, त्या जागी पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची आपल्याकडे प्रथा आहे, असा दावा सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केला. अजितदादांचा आकस्मिक झालेला अपघाती मृत्यू आणि त्यानंतरची जी सहानुभूती आहे त्याकडे बघता बारामतीत सुनेत्रा वहिनी यांची बिनविरोध निवड व्हावी अशी अपेक्षा सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. आणि नंतर त्याविषयी चर्चा सुरू झाली. मग काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ असतील किंवा इतर नेते यांनी सुरुवात केली की जर शरद पवार गटाचा राष्ट्रवादी उमेदवार हा बारामतीत सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधात उभा केला जाणार नसेल तर काँग्रेस पक्षाला तिथे उमेदवार उभा करावा लागेल आणि आम्ही तो करू. आणखी काही नेते बोलले. पण सुरुवात कोणी केली? काँग्रेसनं केली नाही, उगाचच शिवसेनेनं केली नाही किंवा राष्ट्रवादी अजित गटाने सुद्धा केली नाही. सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. ही आमची इच्छा अशी आहे, महायुतीची इच्छा अशी आहे की अजितदादांचे जे अपघाती निधन झालेलं आहे त्याची सहानुभूती म्हणून त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलंय, तर अजितदादांची जागा त्यांना सहजगत्या मिळून जावी, दगदग होऊ नये म्हणून ती अविरोध व्हावी. आता हे ज्याला मुख्यमंत्री बोलतात तेव्हा ते त्याच्या आधी सुनेत्रा वहिनी बोलले नसतील, एकनाथ शिंदे बरोबर बोलले नसतील, अमितच्या किंवा भाजपाच्या शक्तींशी बोलले नसतील, नक्कीच बोलले असणार. आणि मग त्या दृष्टीनं जेव्हा हालचाली होतात, ज्या बैठकीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना राष्ट्रीय अध्यक्ष ठरवण्यात आलं, त्याच बैठकीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यात आलं. हे सगळे देवेंद्र फडणवीस असतील, भाजप असेल,
अमित शहा असतील, यांना अंधारात ठेवून केलं होतं असं कुणाला म्हणायचे आहे का? का सुनेत्रा वहिनी यांना अंधारात ठेवून पटेल तटकरे यांनी हा डाव खेळला? हे कुठलं अजब तर्कट आहे? एक गोष्ट साफ आहे, ज्या प्रकारे काकांनी अजितदादांची सतत कुरघोडी केली होती, ती कोंडी फोडण्यासाठी अजितदादांनी धाडस केलं. आणि ते धाडस केल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले. कधी काळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले सुनील तटकरे असतील किंवा तुमचे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्यांना जो आधार मिळाला तो त्या अदृश्य शक्तीचा, महाशक्तीचा, ज्याच्यावरून टोमणे माझी सुप्रियाताई सातत्यानं करत असतात. आणि आज अमित शहा असोत किंवा भाजपचे वेगवेगळे नेते असोत, त्यांनी या विषयीच्या कोणत्याही गोष्टीला पळवून नेलं नाही. अगदी जगाला दिसेल, कॅमेऱ्यात टिपला जाईल अशा हालचाली आहेत. आणि म्हणून आत्ताची बारामतीची पोटनिवडणूक असो किंवा निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार असो किंवा पक्षांतर्गत होणाऱ्या लहान मोठ्या घडामोडी असोत, याविषयी भाजप श्रेष्ठींना किंवा देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवून पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनी काहीही करतील अशी बिलकुल शक्यता नाही. बिलकुल नाही. कारण त्यांना एक गोष्ट माहितीये की आपल्याला नव्यानं पक्षाचं बस्तान महाराष्ट्रामध्ये बसवायचे. आणि अजितदादासारखा आक्रमक आणि हुशार नेता आज आपल्यात नाहीये. अशा वेळेला जे काही आपल्याला आडवे येतील त्यांना धक्के देऊन आणि पार करून पुढे जायला आपल्याला पक्षाच्या बाहेरची मदत लागणार आहे. आणि ती मदत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होऊ शकते. केंद्रातून अशी मदत आमच्याकडून नरेंद्र मोदी करू शकतात. आता रोजच्या रोज आमच्या सुनेत्रा वहिनी यांना त्यांचा पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले देणार नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचे बस्तान इतका भक्कम बसवणारा जो नेता आहे, देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सल्ल्यानं राजकारण करा आणि पक्षाचा कारभार सुद्धा चालवा. हे जर भाजपच्या श्रेष्ठींनी सुनेत्रा वहिनी यांना समजावलं असेल, तर मग आज महाराष्ट्राच्या राजकारणात अमित अजितदादा गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, तो चालवणारा बोलविता धनी कोण आहे हे समोर दिसतं. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा समोर येतो. तो अगदी भिंग घेऊन शोधत जायला नको किंवा बॅटरी घेऊन शोधायला नकोय. पण आपल्या डोक्यामध्ये शरद पवार सगळं. कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यापाड्यात सुद्धा वाऱ्यावर ती मुलगी पुढे जाऊ की मागे जाऊ हे शरद पवारांना विचारून ठरवते. हे त्यांचे किडे त्यांच्या डोक्यात भरलेले आहेत. त्यांना सुनेत्रा वहिनी तरी शरद पवारांना विचारल्याशिवाय काय करतील असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे असले गोंधळ गदारोळ वारंवार होत असतात. पण सुनेत्रा वहिनी तुमच्या या राजकारणाचा आणि त्या राजकारणात समर्थ होईपर्यंत त्यांना मदत करणारा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यांना बघायचे त्यांनी बघावं, नाहीतर आपल्या मूर्खांच्या नंदनमनात पकडावं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, विषय आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.